वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत मस्त खुसखुशीत अशी बालुशाहीची रेसिपी. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. बालुशाही बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, 1.5 वाटी साखर, दही, वेलदोड्याची पूड, खायचा सोडा, तूप, चवीसाठी मीठ व तळण्यासाठी तेल. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा चाळून घेतलेला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये पाव चमचा चवीसाठी मीठ घालायचं आहे. 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे. व हे तूप सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे. छान असं हे चोळून घ्यायचं आहे. यामध्ये आणखीन 1 चमचा तूप मी घालणार आहे. जेणेकरून आपला बालुशाही खुसखुशीत झाला पाहिजे. तर हे पहा, अशा पद्धतीनं हे इतकं तूप घालायचं आहे. असा मुटका झाला पाहिजे. आता यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे व 4 चमचे दही घालायचं आहे. परत हे सर्व छान असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. तर ह्यासाठी आता अगदी एक थोडंसं पाणी लागेल, जास्त पण पाणी घालायचं नाही आहे. 1 चमचा 1.5 चमचा पाणी लागलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मग आता हे मिश्रण 10 मिनिटासाठी सेटिंगला ठेवायचं आहे झाकून. पीठ सेट होईपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊया. इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. साखर भिजावी इतके पाणी घालायचे आहे व 1 तारी आता पाक बनवून घ्यायचा आहे. साखर आपली विरघळलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीनं 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. पक्का पाक करायचा नाही यासाठी, आणि फार कच्चाही करायचा नाही. आता गॅस बंद करून घेऊया व पाक खाली उतरून घेऊया. इथं मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण पीठ सेट झाले काय ते पाहूया. इथं आपली 10 मिनिटं झालेली आहेत. पीठ सेट झाले काय ते पाहूया. हे पहा, पीठ छान सेट झालेलं आहे. जास्ती मळायचं नाही आहे. तर आता ह्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकारात छोटे मोठे कसे पाहिजे तसं असे गोळे करून घ्यायचे.
एका लाटण्याच्या साहाय्याने ह्याला होल करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं बाकीचे पण सगळे गोळे करून घ्यायचे आहेत व लाटण्याने होल पाडून घ्यायचे आहेत. इथं आपले सर्व बालुशाही करून झालेले आहेत व तेलही आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. फुल गॅस ठेवायचा नाही आहे. मंद आचेवरच हे बालुशाही तळून घ्यायचे आहेत. लगेच ह्याला पलटायचं नाही आहे. 1-2 मिनिटांनी हे पलटायचे आहेत. इथं आपली 2 मिनटं आता झालेली आहेत. हे पहा, मस्त छान असे हे बालुशाही तळत आहेत. छान पदर सुटत आहे आतून. तर 2 मिनटानंतरच हे असे पलटायचे आहेत आणि मंद आचेवरच हे तळून घ्यायचे आहेत. आणखीन 1-2 मिनटं लागतील ह्याच्यासाठी. आता इथं आपली 2 मिनटं झालेली आहेत. हे पहा, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बालुशाही. तर मंद आचेवरच अशा पद्धतीनं हे बालुशाही तळून घ्यायचे आहेत. आता हे आपण काढून घेऊया व अशाच पद्धतीनं आता राहिलेले बालुशाही पण तळून घेऊया. हे पहा, मस्त छान असे आपले हे बालुशाही सगळे तळून झालेले आहेत व इकडं पाकही आपला थंड झालेला आहे. आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आहे. तुम्हाला जर कोणाला केशर वगैरे घालायचं असलं तरी तुम्ही घालू शकता. व आता हे तळलेले बालुशाही यामध्ये घालायचे आहेत. असे पलटायचे आहेत. आता हे सर्व बालुशाही 10 मिनटं पाकामध्ये ठेवायचे आहेत. नंतर हे पाकामधून काढून घ्यायचे आहेत. इथं आपली 10 मिनटं झालेली आहेत. हे पहा, मस्त असे हे कुसकुशीत बालुशाही आता इथं खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त सुंदर असे हे बालुशाही आता इथं खाण्यासाठी तयार आहेत. तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. तर ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा. यातील एक बालुशाही मी तुम्हाला तोडून दाखवतो. हे पहा, किती मस्त खुसखुशीत असा झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे घरच्या घरी तुम्ही स्वीट बनवू शकता. मुलांनाही आवडेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.